Hello students, this is Darshan sir from Sri Coaching Classes. आज आपण स्टडी करू इलेक्ट्रोकेमिस्ट्री बद्दल. This is very important chapter according to the need point of view, CET and JEE. ठीक आहे. तिन्ही पर्स्पेक्टिव्ह आज या चॅप्टरचा आपण स्टडी करू. हळूहळू सर्वच्या सर्व लेक्चर्स आपल्याला या YouTube चॅनलवर अवेलेबल होतील. ठीक आहे. आज आपण स्टार्ट करू इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री कशाला म्हणतात? इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय असणार? इलेक्ट्रोकेमिस्ट्री केमिस्ट्रीची अशी ब्रांच असणार ज्याच्यात आपण कशाचा स्टडी करतो? आपण स्टडी करतो इंटर कन्व्हर्जन. कशाचं इंटर कन्व्हर्जन? केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. जसं की केमिकल रिएक्शन होणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करू आणि केमिकल रिएक्शन होणार. ठीक आहे. मग केमिस्ट्रीच्या ज्या ब्रांच मध्ये केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी याच्या इंटर कन्व्हर्जनचा स्टडी केला जातो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करण्यासाठी आहे ना आपल्याला काय लागणार? एक डिव्हाइस लागणार ज्याच्यात ह्या केमिकल रिएक्शन आणि इलेक्ट्रिकल केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी पासून केमिकल रिएक्शन होणार. मग ज्या डिव्हाइसेस मध्ये या सर्वच्या सर्व रिएक्शन्स होतील किंवा इंटर कन्व्हर्जन होतील त्या डिव्हाइसेसला काय म्हणू आपण? वी कॉल इट ॲज द इलेक्ट्रोकेमिकल सेल. मग पाहू आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल्स कशाला म्हणतो. सो व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिकल सेल? सो इलेक्ट्रोकेमिकल सेल इट इज नथिंग बट अ डिव्हाइस. इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल कशाला म्हणतो आपण? इलेक्ट्रोकेमिकल सेल असं डिव्हाइस असणार की ज्याच्यात केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होणार. सो इट इज द डिव्हाइस इन व्हिच इंटर कन्वर्जन बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी and chemical energy occurs. असं डिव्हाइस की ज्याच्यात इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जीचं इंटर कन्वर्जन होणार. म्हणजे केमिकल रिएक्शन होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. ओके. इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करू, केमिकल रिएक्शन होणार. जसं की समजा फॉर एक्झाम्पल आपल्या हातात घालतो आपण तो घड्याळ. त्या घड्याळात जो काही सेल असतो तो सेल टाकल्यानंतर काय होणार? तर तिथं केमिकल रिएक्शन होणार आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. किंवा आपण जो मोबाईल वापरतो त्या मोबाईल मध्ये असलेली बॅटरी, ती जी की बॅटरी असणार ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस केमिकल रिएक्शन होणार. ओके. केमिकल रिएक्शन होणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. आणि ज्यावेळेस आपण त्याला डिस्चार्ज करतो, सॉरी बाय मिस्टेक चार्ज करतो, त्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करू आणि केमिकल रिएक्शन घडून आणू. ठीक आहे. मग तो जो काही डिव्हाइस असणार ज्याच्यात इंटर कन्वर्जन होते त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता हा जो काही इलेक्ट्रोकेमिकल सेल असणार हा इलेक्ट्रोकेमिकल सेल दोन टाइपचा असणार. का बरं? कारण आताच आपण पाहिलं की काही सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होते आणि काही सेल मध्ये केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होते. मग यानुसार आपण सेलचे दोन टाइप पाडू. एक सेल असणार आपल्याजवळ व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल आणि दुसरा सेल असणार आपल्याजवळ इलेक्ट्रोलायटिक सेल. व्होल्टिक और गॅल्व्हॅनिक सेल. ओके. आणि दुसरा असणार आपल्याजवळ इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल. आता व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल कशाला म्हणायचं? क्लियर? असा सेल की ज्याच्यात स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होणार. रिडॉक्स रिएक्शन होणार. क्लियर? व्यवस्थित लक्षात ठेवा. व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल कशाला म्हणतात? असा सेल की ज्याच्यात स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन होणार है ना आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. ओके. त्याला काय म्हणू आपण? व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल. व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल कोणाला म्हणू असतो है ना? असा सेल की ज्याच्यात स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन होणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार त्या सेलला आपण काय म्हणू? व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा सेल असणार आपल्याजवळ इलेक्ट्रोलायटिक सेल. आता इलेक्ट्रोलायटिक सेल कशाला म्हणू आपण? क्लिअर की असा सेल की ज्याच्यात आपण ओके नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन ओके नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन घडून आणू. ओके. कसं? बाय सप्लाइंग इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. ओके. चला म्हणजेच काय होणार? याच्यात इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आणि याच्यात इलेक्ट्रिकल एनर्जी आपण काय करू? सप्लाय करू. म्हणजे इथे इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कंझ्युम केल्या जाणार. इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम केल्या जाणार. ठीक आहे. ओके. मग व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल कशाला म्हणायचं? असा सेल की ज्याच्यात स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन होणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार त्याला काय म्हणू आपण? व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे. आणि ज्या सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन आपण घडून आणू कसं?
बाय प्रोव्हाइडिंग और बाय सप्लाइंग द इलेक्ट्रिक करंट, बाहेरून आपण इलेक्ट्रिक करंट सप्लाय करू आणि जी रिडॉक्स रिएक्शन असणार ती घडून आणू. क्लियर. त्या सेलला काय म्हणू आपण इलेक्ट्रोलायटिक सेल असं म्हणू. म्हणजे या सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आणि या सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम होणार किंवा यूज होणार. ठीक आहे. इथे एक वर्ड आला स्पॉन्टेनियस. ओके. म्हणजे या दोन्ही सेल मध्ये कोणती गोष्ट कॉमन असणार? रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. दोन्ही सेल मध्ये जी रिएक्शन होणार ती कोणती असणार? रिडॉक्स रिएक्शन. आता रिडॉक्स रिएक्शन कशाला म्हणतो? रिडॉक्स रिएक्शन बनली असणार रिडक्शन आणि ऑक्सिडेशन पासून. ठीक आहे. आता रिडक्शन कशाला म्हणतो आपण? सो व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन कशाला म्हणतो? रिडक्शन कशाला म्हणतो आपण? क्लियर आहे ना? ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड केला जाणार, ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड होणार क्लियर, किंवा ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन बाहेर चालला जाणार त्याला आपण रिडक्शन रिएक्शन असं म्हणू. किंवा ज्या रिएक्शन मध्ये ओके इलेक्ट्रॉन गेन केला जाणार, इलेक्ट्रॉन गेन केला जाणार त्याला काय म्हणू आपण? रिडक्शन रिएक्शन. क्लियर. अशी रिएक्शन की ज्याच्यात इलेक्ट्रॉन गेन केला जाणार किंवा हायड्रोजन गेन केला जाणार किंवा ऑक्सिजन बाहेर चालला जाणार त्याला काय म्हणू आपण? रिडक्शन रिएक्शन असं म्हणू. त्यानंतर असणार आपल्याला ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिएक्शन कशाला म्हणू? ऑक्सिडेशन. ओके. ऑक्सिडेशन रिएक्शन कशाला म्हणू आपण? क्लियर. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड केला जाणार किंवा हायड्रोजन बाहेर चालला जाणार ओके, किंवा इलेक्ट्रॉन जो आहे तो लूज केला जाणार. ठीक आहे. त्या रिएक्शनला काय म्हणू आपण? ऑक्सिडेशन. सो व्हॉट इज रिडक्शन? ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन और गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऐड होणार, ऑक्सीजन बाहर चला जाणार किंवा इलेक्ट्रॉन गेन केला जाणार उसको हम लोग क्या बोलेंगे? त्याला काय म्हणू आपण? रिडक्शन रिएक्शन. ठीक आहे. ऑक्सिडेशन कोणाला म्हणू आपण? ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऐड होणार किंवा हायड्रोजन बाहेर चला जाणार किंवा इलेक्ट्रॉन लूज केला जाणार. ठीक आहे. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होणार किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होणार किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार किंवा इलेक्ट्रॉन लूज केला जाणार त्या रिएक्शनला काय म्हणू आपण? ऑक्सिडेशन रिएक्शन. क्लियर. मग प्रश्न उठतो की रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय असणार? ओके. रिडॉक्स रिएक्शन कशाला म्हणतो आपण? सर ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सोबत सोबत होते, रिडॉक्स. ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन क्लियर ऑकर्स सायमल्टेनियसली, ऑकर्स सायमल्टेनियसली. ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सोबत सोबत होतं त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? रिडॉक्स रिएक्शन. The reaction in which reduction and oxidation occurs simultaneously. ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही सोबत सोबत होतो त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? रिडॉक्स रिएक्शन असं. म्हणजे व्होल्टेज आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सोबत सोबत होणार. क्लियर. एक रिड्यूस होणार तर दुसरा ऑक्सिडाइज होणार. क्लियर. सर्वांना समजलं? म्हणून या रिएक्शनला काय म्हणतो आपण? किंवा या दोन्ही सेल मध्ये ज्या रिएक्शन होतात त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. दुसरा वर्ड आला स्पॉन्टेनियस. आता स्पॉन्टेनियस रिएक्शन कशाला म्हणतो आपण? जी रिएक्शन स्वतःहून होणार. ओके. जी रिएक्शन स्वतःहून होणार त्याला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस रिएक्शन. स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस चा अर्थ काय? द रिएक्शन व्हिच ऑकर्स ऑन इटसेल्फ. क्लियर आहे ना? जी रिएक्शन, द रिएक्शन व्हिच ऑकर्स ऑन इटसेल्फ आहे ना? जी रिएक्शन काय होणार? स्वतःहून होणार त्या रिएक्शनला काय म्हणू आपण? स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो. क्लियर. किंवा ज्या रिएक्शनला बाहेरून एक्सटर्नल इन्फ्लुएन्स किंवा बाहेरून कोणत्याच प्रकारची एनर्जी प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नसणार आणि जी रिएक्शन स्वतःहून होणार त्याला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो. स्पॉन्टेनियस रिएक्शन. द रिएक्शन व्हिच टेक्स प्लेस ऑन इट्स ओन किंवा द रिएक्शन व्हिच ऑकर्स ऑन इटसेल्फ आहे ना? जी रिएक्शन स्वतःहून होणार किंवा द रिएक्शन व्हिच टेक्स प्लेस ऑन इट्स ओन किंवा द रिएक्शन व्हिच ऑकर्स इटसेल्फ आहे ना? स्वतःच होणार. क्लियर. विदाउट प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. कोणत्याच प्रकारचा आपण बाहेरून इन्फ्लुएन्स किंवा बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करणार नाही पण ती रिएक्शन होणार त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो. मग नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन कशाला म्हणतो आपण? जी रिएक्शन स्वतःहून होणार नाही. क्लियर. आणि जी रिएक्शन करण्यासाठी किंवा घडून आणण्यासाठी आपल्याला बाहेरून काहीतरी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स प्रोव्हाइड करायला लागणार किंवा बाहेरून आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करायला लागणार त्या रिएक्शनला काय म्हणू आपण? नॉन स्पॉन्टेनियस. That reaction is called as the non-spontaneous reaction. Non-spontaneous reaction. Clear? Okay. म्हणजे व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्वतःहून रिएक्शन होते that is spontaneous reaction. ओके. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आपल्याला बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करायला लागणार म्हणजे जी रिएक्शन स्वतःहून होणार नाही therefore it is non-spontaneous. ओके. non-spontaneous. ठीक आहे. म्हणजे गॅल्व्हॅनिक व्होल्टिक
किंवा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्पॉन्टेनियस रिएक्शन होणार, ओके. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन होणार. ही रिएक्शन स्वतःहून होणार. ही रिएक्शन आपल्याला काय करायला लागणार, घडून आणायला लागणार, बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करून किंवा बाहेरून एक्सटर्नल इन्फ्लुएन्स प्रोव्हाइड करून. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रोकेमिकल सेल, दॅट इज व्होल्टिक अँड गॅल्व्हॅनिक सेल. व्होल्टिक अँड गॅल्व्हॅनिक सेल और त्याच्यानंतर दुसऱ्या टाइपचा सेल असणार इलेक्ट्रोलायटिक सेल. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल दोन टाइपचे असतात, एक असणार व्होल्टिक किंवा गॅल्व्हॅनिक सेल आणि दुसरा असणार इलेक्ट्रोलायटिक सेल. इथं इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होणार केमिकल रिएक्शन होऊन, आणि जी केमिकल रिएक्शन होणार ती असणार रिडॉक्स रिएक्शन, आणि ती रिएक्शन स्वतःहून होणार म्हणून स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन. इथं स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन होणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टिक ऑर गॅल्व्हॅनिक सेल. आणि ज्या सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आपण घडून आणू, बाहेरून एक्सटर्नल इन्फ्लुएन्स प्रोव्हाइड करू, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोलायटिक सेल. त्या सेलला काय म्हणू आपण, इलेक्ट्रोलायटिक सेल असं म्हणतो. ठीक आहे. हे झालं टाइप्स ऑफ द सेल. ओके. त्यानंतर जो आपण समोर टाइप्स ऑफ कंडक्टर्स. आता हा जो काही इलेक्ट्रोलायटिक सेल असणार, या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय काय असणार, ओके. किंवा जो काही इलेक्ट्रोकेमिकल सेल असणार, या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये काय काय असणार, तर इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये असणार कंडक्टर्स. त्यानंतर काय असणार, इलेक्ट्रॉड्स. ठीक आहे. आधी आपण कंडक्टर समजून घेऊ. क्लियर. ओके. कंडक्टर्स कशाला म्हणतो आपण, ओके. सो सी व्हाट आर द कंडक्टर्स. कंडक्टर्स कशाला म्हणतो आपण, क्लियर. असे सबस्टन्सेस जे इलेक्ट्रिसिटीला काय करतील, कंडक्ट करतील, दॅट आर कॉल्ड ॲज द कंडक्टर्स. द सबस्टन्सेस which conducts electric current. ठीक आहे. दॅट आर कॉल्ड ॲज द कंडक्टर्स. असे सबस्टन्सेस जे इलेक्ट्रिक करंटला कंडक्ट करतील त्याला काय म्हणतो आपण, कंडक्टर्स असं म्हणतो. आणि जे सबस्टन्सेस इलेक्ट्रिक करंटला कंडक्ट करणारे, दॅट आर कॉल्ड ॲज द इन्सुलेटर्स. त्याला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्स, द सबस्टन्सेस which do not conduct electric current. ओके. त्याला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर्स असतो. आता आपण डिस्कस करू कंडक्टर्स बद्दल. का बरं, कारण आपल्याला याच घेणं देणं आहे. ठीक आहे. ओके. तो चलो आगे. कंडक्टर समजले. त्यानंतर आपल्याला बघू आपण टाइप्स ऑफ कंडक्टर. देयर आर टू टाइप्स ऑफ द कंडक्टर्स. कंडक्टर्सचे दोन टाइप असतात. कोणकोणते असतात, एक असणार मेटॅलिक कंडक्टर आणि दुसरा असणार इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. मेटॅलिक आणि त्यानंतर असणार इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. आता मेटॅलिक कंडक्टर कशाला म्हणतो, सो व्हाट आर द मेटॅलिक कंडक्टर. क्लियर. मेटॅलिक कंडक्टर्स असे कंडक्टर्स की ज्याच्यात इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार, पण कशामुळे, ड्यू टू द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन. क्लियर. ओके. द कंडक्टर्स okay, in which electric current is flows due to migration of electrons. ज्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार कशामुळे, इलेक्ट्रॉनच्या मायग्रेशन मुळे. म्हणजे इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील आहे ना, त्यामुळे ज्याच्यात इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होणार किंवा ज्याच्यात इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार त्याला काय म्हणू आपण, मेटॅलिक कंडक्टर्स. म्हणजे मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होणार, ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. मग इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स कशाला म्हणू आपण. ठीक आहे. ओके. मग इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स कशाला म्हणू आपण, असे कंडक्टर की ज्याच्यात इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार कशामुळे, ड्यू टू मायग्रेशन ऑफ आयन्स. ज्या कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रिसिटी आयन्सच्या मायग्रेशन मुळे किंवा मूवमेंट मुळे फ्लो होणार, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. त्याला काय म्हणू आपण, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स असं. क्लियर. म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होणार, ड्यू टू द मायग्रेशन ऑफ आयन्स. ठीक आहे. इथे इलेक्ट्रिसिटी कशामुळे कंडक्ट होणार, ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणून मेटॅलिक कंडक्टरला आपण काय म्हणू, वी आल्सो कॉल्ड इट ॲज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आहे ना. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होणार, ड्यू टू द मायग्रेशन ऑफ आयन्स. देयरफॉर इट इज कॉल्ड ॲज आयोनिक कंडक्टर्स. ठीक आहे. म्हणजे कंडक्टर्सचे दोन टाइप असणार, एक असणार मेटॅलिक कंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स, दुसरे असणार इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स किंवा आयनिक कंडक्टर्स. ठीक आहे. ओके. इथं इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होणार, ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन. इथं इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होणार, ड्यू टू द मायग्रेशन ऑफ आयन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलायटिक
electrolytic conductors and metallic conductors or ionic conductors and electronic conductors. ओके, जर समजा आपण मेटॅलिक कंडक्टर्सचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की हे जे काही मेटॅलिक कंडक्टर्स असतात या मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतात. ठीक आहे, बट आयन्स किंवा जे काही ॲटम्स असतील किंवा आयन्स असणार ते स्टेडी असतात, स्टेशनरी असतात. ठीक आहे, म्हणजे इथं द ट्रान्सफर ऑफ मॅटर डज नॉट टेक्स प्लेस. ट्रान्सफर ऑफ मॅटर does not takes place. क्लियर? म्हणजे ओके, एक ॲटम किंवा आयन जो असणार तो तिथेच राहणार, फक्त इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होणार, म्हणजे मॅटरचं ट्रान्सफर होणार नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ॲटम्स किंवा आयन्स फ्लो होणार नाही. क्लियर? मग इथं काय आहे? हियर ओके, ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक्स प्लेस. ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक्स प्लेस आहे ना. इथं काय होणार? मॅटर. क्लियर आहे? म्हणजे आयन काय होणार? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालले जाते. ठीक आहे, आयन्सचं मायग्रेशन होणार, म्हणजे मॅटर काय होणार? मायग्रेट होणार. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होणार? मॅटर ट्रान्सफर होणार. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू की जो मेटॅलिक कंडक्टर्स असणार या मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होते आहे ना. जो मेन सबस्टन्स असणार किंवा मेन जो काही मेटल असणार, जसं की फॉर एक्झाम्पल कॉपर असणार. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ सिल्वर असणार. क्लियर आहे ना. जे काही मेटल असणार त्या मेटल मध्ये कोणत्याच टाईपची रिएक्शन नाही होणार. ठीक आहे, ओके. सो सी, म्हणजे मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये केमिकल रिएक्शन डज नॉट टेक प्लेस. केमिकल चेंजेस होणार नाही. जो काही चेंज होणार, सॉरी चेंज तर होणारच नाही, जे काही इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार कशामुळे? ड्यू टू द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे हियर द केमिकल चेंज डज नॉट ऑकर. इथं केमिकल चेंज होणार नाही. नो केमिकल चेंज कॅन ऑकर. आहे इथं कोणत्याच प्रकारचा केमिकल चेंज होणार नाही. आणि इथं आपल्याला माहिती आहे इथं आयन्स ओके मूव्ह होतील आहे ना, त्याच्यामुळे इथं काय होणार? केमिकल चेंज होणार, म्हणजे इथं केमिकल रिएक्शन होणार. ठीक आहे, सो हियर द केमिकल चेंज विल बी टेक्स प्लेस. केमिकल चेंज टेक्स प्लेस. ठीक आहे, जसं की समजा फॉर एक्झाम्पल आपण NaCl चं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर काय होणार? ओके, सोडियम मेटल तयार होणार आणि क्लोरीन गॅस तयार होणार. आधी काय होता? सोडियम क्लोराईड. नंतर काय झालं? सोडियम मेटल वेगळा झाला आणि क्लोरीन गॅस वेगळा झाला. म्हणजे काय होता? सोडियम क्लोराईड पासून काय बनला? सोडियम मेटल आणि क्लोरीन गॅस. म्हणजे इथं काय झालं? केमिकल चेंज झाला. क्लियर? पण इथं कॉपरची वायर आधी होती आणि कॉपरची वायर नंतर आहे. म्हणजे इथं कोणत्याच प्रकारची केमिकल रिएक्शन होणार नाही, केमिकल चेंज होणारच नाही. आणि इथं केमिकल चेंज होणार. क्लियर? सबको समझ में आ गया? सर्वांना समजलं का? क्लियर? म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक किंवा आयनिक कंडक्टर्स मध्ये केमिकल चेंज होणार. ओके, मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये केमिकल चेंज होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर next difference is that in case of the metallic conductors. okay, metallic conductors मध्ये काय? metallic conductors मध्ये जसं जसं टेम्परेचर वाढणार तसं कंडक्टन्स काय होणार? कमी होणार. ओके, इन केस ऑफ द मेटॅलिक कंडक्टर as the temperature increases, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होणार, ओके, कंडक्टन्स डिक्रीजेस. तसं तसं कंडक्टन्स काय होणार? कमी होणार. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होणार? कंडक्टन्स काय होणार? कमी होणार. वी नो दॅट व्हेरी वेल है ना. जर मेटलचे कंडक्टर असतील तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ते हीट होतात. because these electrons or these ions will be, हे जे काही इलेक्ट्रॉन्स असणार they will be collide on the other electrons or they will be collide on the ions. है ना, आयन्स वर काय होतात? ते कोलाइड होतात. त्याच्यामुळे जे काही कायनेटिक एनर्जी असणार इट इज कन्वर्टेड इनटू द हीट एनर्जी अँड देयरफॉर द मेटल वायर बिकम्स हीटेड. क्लियर? त्याच्यामुळे मेटल वायर काय होणार? हीट होणार आणि त्यामुळे होणार काय? त्यामुळे कंडक्टन्स काय होणार? कमी होणार. बट इन केस ऑफ द इलेक्ट्रोलाइटिक और आयनिक कंडक्टर्स व्हाट विल हैपन? as the temperature will be increases, as temperature increases, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होणार, okay, conductance is also increases. Conductance okay also increases. Conductance सुद्धा काय होणार? इन्क्रीज होणार. समजलं का बरं? कारण इथं आयन्सची मूवमेंट होणार है ना, आणि जर आपण त्याला हीट प्रोव्हाइड केलं तर काय होणार? जो की आयन्स असणार त्याची कायनेटिक एनर्जी वाढणार आणि जशी कायनेटिक एनर्जी वाढणार तशी मूवमेंट वाढणार आणि त्याच्यामुळे कंडक्टन्स सुद्धा काय होणार? वाढणार. म्हणजे इन केस ऑफ द मेटॅलिक और इलेक्ट्रॉनिक कंडक्टर व्हाट विल हैपन्स? as the temperature will be increases, conductance will be decreases. And in case of the electrolytic or ionic conductors what will happens? as the temperature will be get increases, and जसे याचे टेम्परेचर वाढणार, okay, what will happens? okay, conductance also increases. conductance सुद्धा काय होणार? increase होणार. so this is all about the metallic conductors and ionic or electrolytic conductors. so thank you.